तर बघा तो तोंडात आहे त्याच्या खेळणं. फास्ट असतं आणि स्लो असतं. फास्टवाला मला वाटतं 8-15 दिवस झाले ना हे काढून. तर छान असे मोड आले. आता ह्याचे पटकन भोक्या तर बाहेर आहे. चल येते या पुसून काढते या. ही उभा राहिलं तर पुशील नाही पुसणार नाही. ते वर दिवाला वर मग मी इथे गाडी झाडून घेते. चल लाड आहे तुला लाड आहे तुझे वाग्या वाजलं सगळं वाग्याला सुटली. वाग्या तू इथे तू नको जातो याकडे. तुला बाळ्या माहिती ना मी तुला मारतो तो. तू काय मी काय जरासा हल्लो की काय खाऊ खातोय. हा त्याला लाडा तेवढं नको. तर खाली उतरत ना मला बेड झाडून दे. हा मारेल उडी. शिरपकड आज सकाळी सकाळी या दोघांना इतकी मस्ती आली ना भाग्या शेरूला. जाम मागा वगैरे करतात मगापासून. बेड पण मला झाडून देत नव्हते. आता त्यांना जरा गोड बोलून बोलून खाली उतरवून ते बेडवर चादर घातले. चादर घेतली का नुसते ओढून घेतात हातातनं. आता झालं आता एका खेळण्यावर भांडणं. ती का टाक सगळी वरती घे ती घे. नाही ऐकणार दोघं जण. दोघं एका ह्याच्यावरती हे कर. शेरू ही घे हा घे शेरू. हागे हागे हा बा वाग्या हा हा मस्त आहे बघ. इकडे कोण जम्प करतो इकडे हे बघ जम्प. तो बाबाकडे जा तो बाबाकडे. वाग्या पण तर लय हुशार झाला आता. हा तर बाळा येडाच आहे. तो बघा तो तोंडात आहे त्याच्या खेळणं. नाही वाग्याला एवढी नाही उडी जमत. शेरू पटापट उड्या मारतो आपला. वाग्याला अजून नाही. त्याचे पाय जरा कमजोर आहेत ना वाग्याचे. ते मागे पाण्याचं वाडगा आहे ते. चला 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 बसा चला झाडू काढायचे. आज दोघं पण जाम नुसते मस्ती करायच्या मूडमध्ये. आगावगिरी जाम करतात. ए थोडा चला घे 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 वागे घे घे शेरू घे. चला हे काय ऐकणार नाही. आपण आपलं काम करूया. चल आई बरोबर चल. वाघ्याला बघा आता बांधून ठेवले. वाघ्याला आपल्या सर्दी झालेली आहे त्याच्यामुळे त्याला आता बाहेर नाही नेत आहे. शेरूला घेऊन चालले मी. चल शेरू चल ये. हे बघा परत घेतले. थोडीशी पानं ना काढून घेते. भोपळ्याची भाजी करायची मला. भोपळ्याच्या पानांची म्हणजे पालेभाजी खायची इच्छा झालेली. आणि ते बघा समोर तिथं काम चालू झालेलं आहे. कुणालचे बाबा आणि कुणालचे काका ते बघा आले. ते वेली आता सगळ्या वाढत वाढत चालल्यात ना तर काट्या वगैरे लावतात आता. आणि सकाळी पण इकडे आम्ही आता मगाशी एक राऊंड मारला पण पाऊस आला ना त्याच्यामुळे परत घरात गेलो होतो असं. हे बघा हे इथं सगळं साफ करायचं आहे आज. कारण आता वेली कशा वाढत वाढत चालल्यात ना तर वावरायला थोडीशी आपल्याला भीती वाटते ना म्हणून. हे बघा असे भोपळे इथे झाकून ठेवलेत. ह्याच्या तुम्हाला पिशव्या बघा दिसत आहेत ना सगळ्या बांधलेल्या. ते सगळे भोपळे आहेत बघा. सगळं ते परागीकरण केलं आहे कुणालच्या बाबांनी. मागे बघा तुम्हाला दाखवलं ना. चला आता ही पानं काढून घेते. भोपळ्याची कोवली कोवली पानं हवीत. आणि फुलं पण असतील ना ती पण काढून घेणार. ते सगळी मोठीच आहेत. तिकडे जायला पाहिजे. हे बघा तुमच्या पण सगळ्यांच्या कमेंट्स असतात ना की ताई भोपळ्याच्या पानांची भाजी. तर मी करते. मला आवडते त्या पानांची भाजी. ही बघा ही अशी कोवळी असतात ना ती घ्यायची. चला काढून घेते मी.
नमस्कार मित्रमैत्रिणींनो, मी प्रिया पवार आणि खूप खूप स्वागत करते साधा स्वयंपाक या आपल्या चॅनलमध्ये. तर पानं बघा भोपळ्याच्या आता जमा करायला सुरुवात केलेली आहे. थोडीशी शोधावी लागतील ना कोवळी कोवळी पानं, त्याच्यामुळे आता ह्या साईडला आलेली आहे. वेल आपली खूप अशी मस्त झालेली आहे आणि भोपळेसुद्धा छान असे धरलेले आहेत. पराईकरण केलं ना त्याची बघा दाखवलं तुम्हाला जेव्हा मी बागेचा व्हिडिओ केलेला आहे ना त्याच्यामध्ये. ही पानं जरा शोधावी लागतील, त्याच्यामुळे जरा काढून घेते कोवळी कोवळी पानं. असं पाऊस मगाशी असा भरला होता, बापरे खूप पाऊस भरलेला. म्हटलं आता काही बाहेर पडून देत नाही पाऊस, पण थांबला आहे जरा असा, म्हणजे अंधारच आहे, आज पाऊस जाणार नाही राहणार आहे. पण कामाला बघा सुरुवात केलेली आहे आता बागेतल्या. म्हणजे 4-5 दिवस झाले भरपूर म्हटलं तर आराम केला आहे, म्हटलं आता सुरुवात करूया. असं हे सगळं बघा जंगल किती असं वाढलं आहे ना इथे. घराजवळचं अगोदर पहिला साफ करणार आहोत आणि त्याच्यानंतर मग लांबचं. काल हलकं हलकं ऊन पडलेलं, त्यावेळेस कुणाच्या बाने दुपारच्या वेळेस ना औषध फवारणी पण केली तिकडे त्या साईडला. इथे घराजवळ नाही ना मारू शकत, कारण बघा इथे आपण भाजीपाला सगळं लावतो ना, त्याच्यामुळे घराच्या जवळ औषध आम्ही नाही मारत. फक्त जिथे आपण काहीच करत नाही ना त्या साईडला फक्त औषध मारून ते रान आपल्याला मारून घ्यायचं आहे, असं सगळं आहे. कारण एवढं बघा सगळं साफ करेपर्यंत ना खूप वेळ जातो मग, त्याच्यामुळे हे सगळ्यात बेस्ट आहे औषधाचं. आणि औषधं ना मला विचारलं होतं कुठे मिळतं म्हणजे, मागच्या बघा एका व्हिडिओमध्ये दाखवलं होतं. तर ते औषध की नाही, आपण ते खताचं दुकान असतं ना जिथे बियाणं वगैरे मिळतं किंवा खत वगैरे मिळतं ना, त्या दुकानात मिळतं. त्यांना सांगायचं की तण मारायचं रान मारायचं औषध द्या. म्हणजे कुठल्याची एक कंपनी नसते, वेगवेगळ्या कंपनीच्या म्हणजे बघा त्या बॉटल असतात. त्याच्यामुळे कंपनीचं असं काही हे नाही, फक्त सांगायचं की तण मारायचं औषध द्या, ते बरोबर ते लोक देतात. आणि एक बॉटल तुम्ही घेतलात ना, त्याच्यामध्ये पण हे आहे औषधाचं पण हे काही फास्ट असतं आणि स्लो असतं. फास्टवालं असतं ना म्हणजे ते कसं पटकन असर होतो, आणि स्लोमध्ये कसं थोडं म्हणजे टायमिंगमध्ये थोडासा फरक पडतो काहीतरी, असं आहे ते. तर आम्ही आता आणलेलं आहे ना ते फास्टमध्ये आणलेलं आहे, पण ते सगळ्यात बेस्ट कोणतं असतं तर स्लोवालं असतं ना ते औषध सगळ्यात बेस्ट असतं. आता आम्ही कसं ज्यावेळेस इथं राहायला आलो नवीन होतो, आम्हाला एवढी काही माहिती नव्हती, त्याच्यामुळे फास्टवालं म्हणजे दुकानवाल्याने विचारलं आम्हाला, तर कुणाच्यावाने फास्टवाला घेतलेलं आहे. आणि एक बॉटल तुम्ही घेतलात ना अगदी 3-4 वर्ष तुम्हाला आरामात जाणार. मला वाटतं काहीतरी अंदाजे 250-300च्या आसपास मला वाटतं बॉटल ते येते. फारसं असं काही ते औषध लागत नाही, कारण ते आपल्याला पाण्यामध्ये मिक्स करून मारायचं असतं. तर ही झाली रान मारायच्या औषधाबद्दल थोडीशी माहिती. तर असं सगळं आहे. आता आपण जेव्हा हे औषध वगैरे आणतो ना, आता खत वगैरे पण आणतो आणि फवारणी करण्यासाठी पण औषध वगैरे आणतो ना, ते कसं थोडंसं महाग असतं, पण ते कसं आपल्याला 2-2, 3-3 वर्ष चालतं ते. असं सगळं आहे. आपल्याला काय लिमिटमध्ये ते घालायचं असतं, त्याचं एक परफेक्ट माप असतं. त्याच्यामध्ये हे करून आपल्याला पाण्यामध्ये मिक्स करूनच सगळं करायचं असतं. त्याच्यामुळे फारसं असं महाग काही पडत नाही. इतकंच की आपल्याला एकदम पैसे घालावे लागतात, आणि नंतर एकदा घेतलात ना तुम्ही की 2-3 वर्ष आपले आरामात जातात. आता आमची ही बॉटल आहे ना रान मरायची, आता ह्या वर्षी ती संपून जाईल. म्हणजे अंदाजे 3 वर्ष होऊनच गेले आहेत आपल्याला इथे राहून. मग 3 वर्ष बघा झालेले आहेत त्या एवढ्याशा बॉटलला. म्हणजे वर्षाचा खर्च समजा ना अंदाजे 100 रुपये खर्च आलेला आहे आपला. असं सगळं आहे. ते मजुरी देऊन रान साफ करण्यापेक्षा हे आपल्याला की नाही परवडतं, असं सगळं आहे. आणि तो स्प्रे आहे ना बॉटल, ती पण आम्ही ही आपली छोटी बघा बॉटल असेल त्यातच हे करून आम्ही स्प्रे करतो. त्या बॉटलचा पण एवढा काही खर्च नाही, काही 250-200 रुपयाची ती बॉटल मिळते, आणि ती आपण व्यवस्थित वापरली का ती पण छान प्रकारे चालते. चला आता ही भाजी ना काढून घेते. कोवळ्या पानांची भाजी की नाही छान होते. माझा विचार आहे शॉर्ट व्हिडिओ तयार करायचा. जेव्हा प्लास्टिक वगैरे अंतरलेलं आहे ना ते आता काढून सगळं साफसफाई करतात, ते करतील आता दोघंजण मिळून. असं सगळं आहे. आता तिकडे असेल ना दुसरीकडे रान वाढलेलं असेल तिथेच टाका. मग कुठे? हां तिकडे जाऊ दे ना, मग पुढच्या साईडला तो खड्डा आहे ना तिथे. हां इथेच जाऊ दे. हां मग तिकडे परत साफ करायला नको आपल्याला. इकडचं कुसलं का इकडचं सगळं? ते बघा ते प्लास्टिक बघा आपण कुठली, हां ते रोपांच्या इथे नको, गवताच्या इथेच जाऊ दे. गवतच वाढतं ना, गवत साफ करायला भेटत नाही. हां हे पुढंच जाऊ देते काय, तिथं किती गवत वाढलंय परत ते तिकडचं बरोबर ह्या साईडला पण घातलंय ना चिकूच्या इथे, ते पण चेक करा.
काढलं कुसलंय तिकडचं पण. हां मग जिकडचं गवत निघत नाही ना पटकन तिथे परत रिटर्न करा असं. मग हे अशा पद्धतीने सगळं चाललंय. हां गवत कुसलं ना. हे बघा इथे टाकलं होतं ना प्लास्टिक, कसं बघा गवत कुसलं. हे गवत आहे ना अजिबात निघत नव्हतं आणि आता इथे टाकून ठेवलेलं आहे. तिकडचं पण तुम्हाला दाखवते. म्हणजे जे काही प्रयोग आपण बघा केले होते ना प्लास्टिकचे सक्सेस झालेले आहेत. आणि इथे पण काही रान उगवलं नाही ना अगोदर टाकलेलं ते. हे बघा इथे पण आपण टाकलं होतं ना प्लास्टिक. आता मला वाटतं 8-15 दिवस झाले ना हे काढून. मग ते झाडी आलेली आहे पण ते गवत नाही आलेलं आहे. झाडी आलेली आहे ना दिसते. हां गवत नाही येत बघा, परत गवत कुसून जातं. हे बघा हे कसलं रोप आलं आहे भेंड्याचं. झाडी आहे ते आले बारीक बारीक दिसते. झाडी वाढली तरी काय आपल्याला साफ करता येते पण ते गवत आहे ना कंटाळा येतो. आता इथे घातलं भाऊ तिकडचं अगोदरचं. चिबूडची वेल वगैरे खाली गेली का मग? कुठे ती येईल बरं परत गेली तरी पण. हा गवतलं चिवट आहे ना निघत नाही ना. बघा आता इथे घातलं हा प्लास्टिक. हां सगळं कुसलं ना. ही बघा आता इतकी भाजी काढले आणि फुलं होती ना ती पण बघा काढून घेतली. आणि फुलाचं काय तर मधला बघा देठ असतो ना तो फेकून द्यायचा, पण ही साईडचं जे असतं ना ते सगळं घेतलेलं आहे. आता भाजी स्वच्छ धुवून घेते कारण भोपळ्याच्या पानांच्या मागे ना किडी वगैरे भरपूर असतात, त्याच्यामुळे नीट लक्ष देऊन धुवून घ्यायची. आता ही भाजी ना बनवून घेते. कांदा मिरची लसूण आणि ओलं खोबरं बस, बाकी असं वेगळ्या पद्धतीची काय भाजी नसते आमच्याकडे, सेम रेसिपी. तर ही बघा भोपळ्याची भाजी तर बनवून झाली, पण इतकी काय पुरणार नाही ना, तर दुसरी भाजी करते मी आता. मूग भिजवले होते काल, आणि काल म्हणजे काल सकाळी, तर छान असे मोड आलेत. आता ह्याची पटकन आहे ना भाजी बनवून घेते. कांदा टोमॅटो आलं लसूण वगैरे ह्याची टाकून म्हणजे छान बनते भाजी. चला पटकन बनवूया. भोपळ्याच्या पानांची भाजी बघा कालच तुमची शेअर केली मी शॉर्ट व्हिडिओमध्ये, आणि ती भाजी खास केली होती कुणालच्या काकांसाठी, आणि चवीला अप्रतिम अशी भाजी बनतेच, त्यांनासुद्धा खूप अशी भाजी ना आवडली. तर आता बघा एवढीशी भाजी पुरणार नाही ना 4 माणसांना, त्याच्यामुळे आता ही मुगाची भाजी म्हटलं करून घेते. सेम रेसिपी म्हणजे तेलामध्ये बघा कांदा आलं लसूण घातलेलं आहे, जिरं घातलं आहे, चांगला कांदा लाल होईपर्यंत परतून घेतला, आणि त्याच्यानंतर मग टोमॅटो कोथिंबीर आणि सर्व मसाले म्हणजे तिखट मसाला हळद गरम मसाला मीठ सर्व घालून की नाही छान अशी ग्रेव्ही म्हणजे तेल सुटेपर्यंत ही जी ग्रेव्ही आहे ना चांगलीशी परतून घेतली. म्हणजे जास्त करून मोड आलेलं कडधान्य असतं ना मूग मटकी वगैरे, मी याच पद्धतीने भाजी करते, कारण अशी सुकी भाजी की नाही आमच्याकडे आवडते. आणि वाटण टाकून बघा आपण बनवतो ना, म्हणजे कांदा खोबऱ्याचं वाटप टाकून रश्शेवाली भाजी तशी फारशी आवडत नाही, त्याच्यामुळे मूग मटकी वगैरे असेल ना तर ह्याच पद्धतीने बनवते मी. आणि त्याच्यानंतर बघा ग्रेव्ही छान तयार झाल्यानंतर आता इथे मूग बघा घालून घेतलेले आहेत, मोड आलेले मूग. आणि मोड आल्यावर म्हटलं की भाजी पण बघा आपली पौष्टिक बनतेच ती. त्याच्यानंतर म्हणजे याच्या काय बरं गरजेप्रमाणे पाणी घातलं मी. आता मीठ म्हणणार होती. झाकण लावून 3 शिट्यानं होऊन दिलेल्या आहेत, आणि 1 शिटी फास्ट गॅसवरती आणि बाकी 2 शिट्या स्लो गॅसवरती केलेल्या आहेत. आणि त्यानंतर बघा हे असं नाश्ता सकाळच्या वेळेस सर्वांना खायला दिला, आणि त्याच्यानंतर मग देवपूजा करून घेतली होती. आत्ता तो माझ्याबरोबर होता आणि कधी गाडीत येऊन बसला. मी म्हटलं हा गेला कुठे, ए बोक्या चल बाहेर. हा गाडीला घाबरत नाही, आपला वाघ्या खूप घाबरतो गाडीला. चल खाली उतर, चल खाली उतर बोकू बा. चल दुसरी फुलं काढायची. मी म्हणते शेरू माझ्या गेला कुठे गेला कुठे, तर शेरखान माझ्या इथे बसलं गाडीत येऊन. चला चला आता घरी चला, आता संध्याकाळ झाली. हे बघा मच्छर चावतात. चल घरात, चला चला चल बाहेर, चल तिकडे जाऊया फुलं काढायच्या अजून. चला ही बघा थोडीशी फुलं काढून घेतली,
अजून दुसरी जुईची फुलं काढायची आहेत. सुगंध खूप छान होतो या फुलांचा. चल शेरू तिकडची फुलं काढून घ्या. चल आई बरोबर ये ये बोक्या. घ्या पक्ष्यांचे आवाज घ्या. इतका छान पक्ष्यांचा आवाज आहे ना. आणि मगापासनं तोच आवाजाने मी ऐकते. छान वाटतं असं ऐकायला. तर चला मग ताईनं आता आजचा हा जो व्हिडिओ आहे तो आता इथेच थांबवते. कसा वाटला जरूर सांगा. आवडला असेल जरूर लाईक करा, शेअर करा आणि हाईपसुद्धा करा. पुन्हा आता आपण पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया. तोपर्यंत खूप खूप धन्यवाद.